2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 11,23,00,000 लोकसंख्येपैकी 8 कोटी लोक मराठी भाषिक, 1 कोटी हिंदी भाषिक. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 69% मराठी भाषिक. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक 90% लोक मराठी बोलतात. ठाकरेंची शिवसेना आज राज्यभर हिंदीच्या जीआरची करणार होळी, तर हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. आदित्य ठाकरेंचा इशारा, मुख्यमंत्र्यांना पुनर्विचार करण्याचाही सल्ला. महापालिकेच्या निवडणुका नसत्या तर ठाकरेंना हिंदीचा मुद्दा दिसला तरी असता का? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. तर उद्धव ठाकरेंच्या हिंदी विरोधामागे राजकारण असल्याचाही फडणवीसांचा दावा. अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी आज मवियाची बैठक, तर पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाचंही आयोजन. विरोधक उपस्थिती लावणार का याकडे लक्ष. सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावलेंनी वाचली नारायण राणेंची कुंडली. राणे असेच वरपर्यंत पोहोचले नाहीत, अनेक केसेस अंगावर घेतल्या, अनेक मर्डर केल्याचं गोगावलेंचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, आयसीयूमध्ये असल्याची माहिती. प्रकृती स्थिर. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. विलास शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि 8 नगरसेवकांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. सारथी संस्थेच्या कार्यालयाच्या पायऱ्यांच्या कामावरून अजित पवारांची नाराजी. पायऱ्यांवर पाणी साचल्यानं अजित पवार यांची विचारणा. पीडब्ल्यू अधिकाऱ्यांकडून तातडीनं मागितली माहिती. पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगरांचा मंदिर समितीवर दबाव. व्हीआयपी दर्शन बंद असताना कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी थेट मंदिर समितीला पत्र. सामान्य भाविक मात्र ताटकळत. संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी ते इंदापूर असा प्रवास करणार, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण ते बरड असा करणार प्रवास. बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश. बीडमध्ये 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्या. डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि चुकीचं प्रमाण वाढलं. पिंपरी चिंचवडमध्ये अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या. भोंदूबाबा प्रसाद तामदार यानं अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती. हरिश्चंद्रगड, रतनगड आणि सांदनदरीमध्ये पर्यटकांसाठी प्रवेश बंदी. अलंग, मदन आणि कुलंग या किल्ल्यांवरही पर्यटकांना जाता येणार नाही. 20 ऑगस्टपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय.